ओके. माझे नाव विजय सीताराम पैठणकर, राहणार नगरसूल. काल 2-3 दिवसापासून ऊन असल्यामुळे कांदा काढायला लेबर आले होते आणि दिवसभर ऊन होतं. काल संध्याकाळी अचानक 5 वाजता पाऊस आला, त्यामुळे कांद्याचं वावरात काढलेले कांदा तसाच सगळा भिजला गेला. का पाऊस नसल्या कारणाने वावरात कांदा सुकवण्यासाठी तसाच ठेवलेला होता आणि अचानक पाऊस आल्यामुळे सगळा कांदा ओला झाला. आता कांदा 50% इथंच फेकावा लागणार अशी परिस्थिती झाली आणि कांद्याला मार्केटला आज 500 ते 700 रुपये भाव आहे. त्यामुळे कांद्याचा खर्च भरपूर होतो. कांद्याचा खर्च 60 ते 70 हजार रुपये एकरी येऊ राहिला आता सध्या आणि उत्पन्न जर 30 आणि 40 हजार रुपये झाले तर पुढच्या वर्षी भविष्यात कांदा करावा का नाही असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडायला लागलेला आहे. आणि या लहरीपणामुळे भावाच्या लहरीपणामुळे सगळ्याच खादींचे भरपूर मार्केट वाढले. आज कोणतेही गोणी घ्यायला गेले ते 2000 ते 2100 रुपये शेतकऱ्याला लागतात. आता सरकारने यावर काहीतरी केलं पाहिजे. खादीचं औषधांचे मार्केटवर भरपूर वाढून गेले. खादीचे मार्केट कमीत कमी गव्हर्नमेंटने थोडंफार अनुदान त्याच्यावर वाढवलं पाहिजे. अजून मागच्या वर्षी जी 1200 ते 1500 रुपयाची गोणी यावर्षी डायरेक्ट 2000 ते 2100 रुपये घेणार. तर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी हा प्रश्न पडलेला आहे.